अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात 147वी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। लाखो भाविकांनी यावेळी मनोभावे स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या 147व्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविक दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले। अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला। पहाटे 4 पासूनच श्रींच्या दर्शनासाठी स्थानिक आणि परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती। सर्व स्वामी भक्तांचं दर्शन सुलभतेनं होण्यासाठी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीनं दक्षिण महाद्वारालगत बॅरिगेटिंगची सोय करून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती। पहाटे 2 वाजता पारंपरिक पद्धतीनं श्रींची काकडा आरती झाली। नगर प्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधीमठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडं पहाटे 3 ते 4 या वेळेत निघाली। देवस्थानच्या वतीनं पारंपरिक लघुरुद्र सकाळी 6 वाजता पुरोहित मोहन पुजारी आणि मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पार पडलं। नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतिबा मंडपात सकाळी 7 वाजता देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आणि सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीनं भजनानं करण्यात आली। सकाळी 11:30 वाजता देवस्थानची महानैवेद्य आरती पार पडली। दुपारी 12 वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीनं श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते आणि देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना महानैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपाहारगृह परिसरात आणि भक्तनिवास भोजन कक्ष इथं सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला। हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। दिवसभरात माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे, अक्कलकोटचे न्यायाधीश मुकुल कल्याणकर आदींनी दर्शन घेतलं। स्वामी भक्तांना कमीत कमी वेळेत सुलभतेनं दर्शन होण्यासाठी समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी आणि सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले। तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरु लीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्मसंकीर्तन सोहळ्याची समाप्ती करण्यात आली। भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला आदी भागातून 50 भजनी मंडळांनी आपली भजन सेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली। धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते तसंच कलावंतांनी आपली सेवा सादर केली। पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख, भजन सेवा आणि धर्मसंकीर्तन सोहळा चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली पार पडला। यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, गणेश दिवाणजी, शिवशरण अचलेर, श्रीपाद दिवाणजी, सुहास पाटील, दर्शन घाटगे, दीपक गवळी, महेश मस्कले यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते।